हाय दिस इज मी ॲज नॉन डान्सर पण तरी पण जीवाची मजा करताना तर शू घालू की नॉर्मल चप्पल घालू विचार करत फटाफट बहिणीचा स्पीड मॅच करत पोहोचली डोंबिवली स्टेशनला आणि तिथे फ्रेंडला घेऊन आम्ही पोहोचलो ठाणे स्टेशन. ठाणे बस स्टॉपवरून पिकअप पॉईंटला पोहोचून बसचा वेट करत फायनली बसमध्ये एंटर करून धिंगाणा घालत याचा डान्स बघून मुलगी असून सुद्धा लाज वाटली पाहिजे बोलून जीवाची मजा करत मग मन झाल्यावर गप्प झोपून घेतलं. बेस विलेजला 3:30ला पोहोचून झोपी गेलो. सकाळी 6ला उठून चहा नाश्ता करून वी ऑनबोर्डेड इन बस कारण इथून अजून 2 किलोमीटर जायचं होतं. मग इंट्रोडक्शन देऊन वी स्टार्ट दी ट्रेन. मेरी बचपन की फ्रेंड के साथ थोड़ी बात करके आजूबाजूचा व्ह्यू बघत आम्ही पोहोचलो जैन लेण्यांजवळ. हा खेकडा आम्हाला बघून लपत बसायचा नामुमकिन प्रयत्न करत आम्ही एक्सप्लोर करत पुन्हा निघालो ट्रिंगलवाडी फोर्टच्या दिशेने. हा शायनिंग मारत असताना हिला मात्र नॅचरल टॅटू पाहिजे बोलत हा याची बॉडी फ्लेक्स करत या दोघांची मारामारी बघत या हिरोसाठी वेट करत वी अगेन स्टार्ट दी ट्रेक विथ दिस ब्युटिफुल व्ह्यू. हे मात्र गावची आहे करून फटाफट वरती गेली आणि मला मदत लागेल बोलत ही उभी राहिली. हाईटचा उपयोग करत अगदी 2 पावलात वरती आला. इकडे अजून जायचं आहे बोलून डोक्याला मात्र आम्ही हात लावला. सगळ्यांचे फायनली व्हिडिओ घेत आम्ही पोचलो वरती. या बिचाऱ्याला इकडे मेहनत करून बघताना डोळ्यात पाणी आलं. ही इज आजमाविंग हिज किस्मत विथ छोटीशी काठी. मग आम्ही उतरायला स्टार्ट केलं विथ लॉट्स ऑफ फोटोज अँड व्हिडिओज. स्ट्रेंजर्स टू बिकम ट्रेकिंग फ्रेंड्स. या आजोबांना नांगरणी करताना बघत आणि दादाचे खेकडे पकडण्याचे आतोनात प्रयत्न बघून स्टार्ट दी जर्नी टू बेस्ट विलेज. मग जेवण करत असताना तारक मेहताचं यांचं प्रेम बघून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर आजसाठी एवढंच. उद्या भेटूया. तोपर्यंत टाटा.